मृत्यू आणि माता मृत्यू या घटना दुर्दैवी असून यापुढे एकही माता मृत्यू किंवा बाल मृत्यू होणार नाही यासाठी ठोस कार्यक्रम आखण्यात येईल असे प्रतिपादन काल राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी जव्हार येथे केले। जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभागामार्फत मंगळवारी जव्हार तालुक्यातील जामसर येथे मकर संक्रांती निमित्त भव्य महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। त्यावेळी त्या बोलत होत्या। मुख्यमंत्री आपल्याला राज्याला लाभलेले की ज्यांनी मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्ष स्थापन केला आणि त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये 2014 ते 19 मध्ये लाखोंच्या संख्येने कुटुंबांना मदत झाली। मग 2 लाख लागेल, 20 लाख लागेल, 30 लाख लागेल, त्या कुटुंबातल्या व्यक्तीला जर एखादा अडी अडचणीमध्ये असेल, मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला तेवढा खर्च देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झाले। राज्यातील सर्व बहिणींपर्यंत आरोग्याच्या सेवा पोहोचल्या पाहिजेत या हेतूने ही मोहीम सुरू केली असून त्याची राज्यस्तरीय सुरुवात काल जामसर येथील शिबिरामार्फत करण्यात येत आहे याचा मला आनंद आहे असे त्या यावेळी म्हणाल्या। तसेच खासदारांनी केलेली रक्तपेढी आणि महिला हॉस्पिटलची मागणी देखील मान्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे यांनी सांगितले। जिल्ह्यात चांगली आरोग्य यंत्रणा उभी करण्याचा शासनाचा मानस असून सर्वांची काळजी घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगून सर्वांनी एकत्रित येऊन काम केले तर हे सहज शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉक्टर हेमंत सौरा, आमदार हरिचंद्र भोये, जिल्हाधिकारी गोविंद बोडके आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच मकर संक्रांती निमित्त आरोग्य विभागातील महिलांनी मेघना साकोरे यांना वाण देऊन हळदी कुंकू दिले। त्यानंतर आरोग्य शिबिरात जव्हार तालुक्यातील माता, गर्भवती माता तसेच इतर तपासणीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करण्यात आली। दंत चिकित्सक, डोळे तपासणी, रक्तदाब तसेच इतर सर्व तपासण्या या शिबिरामध्ये करण्यात आल्या। तसेच यावेळी महिलांनी नृत्य करून मेघना साकोरे यांचे स्वागत केले। नुसते नको दवाखाने तर त्याच्यासोबत डॉक्टर पण हवेत। खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांनी जिल्ह्यात महिला हॉस्पिटल आणि एक सुसज्ज सिव्हिल हॉस्पिटल, रक्तपेढी असणे गरजेचे आहे। तसेच आदिवासी भागात आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भत्ता द्या असे सांगून रिक्त जागा तसेच आरोग्याविषयी इतर समस्या यावर प्रकाश टाकला। तर आमदार हरिचंद्र भोई यांनी राज्यातील पहिले शिबिर जव्हार येथे घेतल्याबद्दल आभार मानून साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकर मंजुरी मिळण्यासाठी मेघना साकोरे यांना विनंती केली। तर शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून तेथील गर्भवती माता, प्रसूती माता यांच्याशी राज्यमंत्री मेघना साकोरे यांनी संवाद साधला।